माय वायबिंग पीपल, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो लास्ट व्लॉग मध्ये आपण ओसाका सिटी कव्हर केली आणि या व्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत जपानची सगळ्यात सुंदर आणि ऐतिहासिक शहर, ते म्हणजे क्योटो सिटी. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता जपानची राजधानी टोकियो आहे, पण टोकियोच्या आधी क्योटो त्याचं कॅपिटल होतं. सो एकेकाळी जपानचं कॅपिटल असलेलं हे क्योटो शहर त्याच्या पारंपरिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी अजूनही जगभर प्रसिद्ध आहे. जपानमध्ये पंक्च्युअलिटीला खूप महत्त्व आहे आणि ते काय एवढं इम्पॉर्टंट आहे आणि आमच्याबरोबर काय किस्सा झाला आणि आम्ही कोणती चूक केली जी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे, तो किस्सा मी या व्लॉगमध्ये सांगेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो येस, आता ओसाका एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि नाव आपल्याला जायचं आहे क्योटो सिटीला. तर इथे चेकआउट वगैरे प्रोसेस आम्ही कंप्लीट केली, आमचा ब्रेकफास्ट पण केला आणि आम्ही निघालो क्योटोला जायला. हॉटेलपासून अगदी 4 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर हे रेल्वे मेट्रो स्टेशन आहे, सकाईमाजी होमाजी स्टेशन. तर या ज्या स्टेशनला तुम्ही स्टेअरकेस पाहताय ना, तिथून तुम्ही लगेज घेऊन जाणं खूप डिफिकल्ट आहे, तर त्यासाठी लिफ्टने जावं लागतं. तर लिफ्ट जरा शोधावी लागते. लगेच इमिजिएट बाजूला नसते. ह्या स्टेशनची आम्ही शोधली आणि फायनली आम्हाला लिफ्ट भेटली. जपान पब्लिक ट्रान्सपोर्ट इज नेक्स्ट लेवल अँड गुगल मॅप ना बेस्ट वर्क होतो इथे. तुम्ही फक्त डेस्टिनेशन टाका. आता हा 1 आवर आम्हाला दाखवतोय आणि तो तुम्हाला कोणत्या गेटने आत जायचं तेही दाखवतो. जसं इथे दाखवतं एंटर वाया 40. ट्रॅव्हल कार्डला रिचार्ज केलं की फक्त असं टॅप केलं की आपण ट्रेन ॲक्सेस करू शकतो. वेगळं तिकीट किंवा काही काढायची गरज नाही. एकच ट्रॅव्हल कार्ड तुम्ही बस, ट्रेन, मेट्रो सगळीकडे यूज करू शकता आणि इझी आहे खूप यूज करायला. जापान ट्रेन ना त्यांच्या स्पीडसाठी आणि पंक्च्युअलिटीसाठी खूप फेमस आहे जगभरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जापान ट्रेनमध्ये एवढी शांतता असते, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स. मेट्रोमधून आम्ही उतरलो क्योटोच्या कारासुमा स्टेशनला आणि तिथून हॉटेल अगदी 7 मिनिट्स वॉकिंग होतं. जपानच्या रोड्सवर ना तुम्हाला चालायला सुद्धा एवढं भारी वाटतं. बघू शकता एवढे क्लीन रोड आहेत, म्हणजे तुम्ही अगदी व्हाईट सॉक्स घालून गेला तरी ते व्हाईटच राहतील तसे. एवढे सुपर क्लीन रोड्स आहेत आणि क्लायमेट पण मस्त होतं. थंडी होती खूप छान, कारण आम्ही चेरी ब्लॉसम सीझनमध्ये होतो. सो मस्त वाटतं एकदम वॉक करायला सुद्धा. आणि आम्ही इथे आमच्या हॉटेलमध्ये पोचलो आहोत. हे आयबीस हॉटेल्स ना त्यांच्या कॉम्पॅक्ट आणि बजेट फ्रेंडलीसाठी फेमस आहेत. म्हणजे खूप बजेट फ्रेंडली हॉटेल्स तुम्हाला आयबीएसचे भेटून जातात. राशी आलेली आहे आयबीस हॉटेल इन क्योटो. इथे आल्यावर आम्ही चेकिंगची प्रोसेस कंप्लीट केली आणि रूममध्ये न जाता बॅग रिसेप्शन्समध्ये पॅक करून आम्ही निघालो क्योटो एक्सप्लोअर करायला. क्योटोमध्ये बसेस जास्त कन्व्हिनियंट आहे यूज करायला ॲज कम्पेअर टू ओसाका. ओसाकामध्ये ट्रेन्स जास्त कन्व्हिनियंट वाटतात. बोल परत, बोल काय बोलला. आधी माझे छोटे छोटे बोल. छान लागलंय. हे कियामिझू देरा टेम्पल 1200 वर्षापासून क्योटोची शान आहे. म्हणूनच इकडे वर्षाला 1 मिलियन ट्रॅव्हलर्स टुरिस्ट येत असतात. आम्ही मार्च एंडिंगला गेल्यामुळे आम्हाला थोडेसे चेरी ब्लॉसम पण पाहायला भेटला. म्हणजे काही काही ठिकाणी छान ब्लूम झालेले फ्लावर्स छान वाटत होतं बघायला. कियामिझू या वर्डचं मिनिंग आहे प्युअर वॉटर. मंदिराच्या खालच्या भागाला एक सेक्रेड वॉटरफॉल आहे, त्याला ओटावा वॉटरफॉल असे म्हणतात. आणि त्याचं पाणी पिल्याने तुम्हाला दीर्घायुष्य भेटतं किंवा सक्सेस भेटतं असं मानलं जातं. तर बरेच लोक येऊन इथे ते पाणी पितात. इतक्या वर्षापूर्वी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नसतानाही जॅपनीज क्राफ्टमॅनशिप किती ॲडव्हान्स होतं याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे कियामिझू डेरा. या टेम्पलचा वुडन स्टेज जो आहे ना, तो एकही लोखंडी खिळा न वापरता बनवलेला आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. या साईडला बघा तुम्हाला पिंक पण चेरी ब्लॉसम दिसत आहेत. ते तर अजूनच भारी वाटतात पाहायला, मस्तच वाटत होतं.
त्या मेसेज लिहिलेल्या ज्या वुडन प्लेट्स दिसत आहेत ना त्यांना इमा असं बोलतात जपानमध्ये. आणि लोक तिथून त्या प्लेट्स घेऊन त्याच्यावर आपला रिक्वेस्ट किंवा आपली विश काय असेल गॉडला ती तिथे लिहितात आणि त्या हँग करून जातात. आणि असं समजलं जातं की ती विश आपली पुरी होते म्हणून ते असं करतात. तर अशा बऱ्याचशा आम्ही तिथे पाहिल्या. टेम्पलला जवळच लागून 2 फेमस स्ट्रीट आहे. ह्या सानेनजाका आणि नानेनजाका ह्या 2 फेमस स्ट्रीट्स आहे जिथे खूप सारे सोविनियर शॉप्स आहे आणि स्ट्रीट फूडसाठी फेमस आहे. एका सोविनियर शॉपमध्ये आम्ही जस्ट गेलो आणि तिथे मला एवढ्या म्हणजे ते जॅपनीज फॅन असतो ना त्याच्या एवढ्या व्हरायटीज होत्या. म्हणजे तो शॉप्सच पूर्ण तो जॅपनीज फॅनचा होता. म्हणजे असं वाटलं की आपण त्या ओल्ड ट्रॅडिशनल जपान वर्ल्डमध्ये गेलो आहोत पूर्ण. एवढे प्रकार होते त्यांचे जॅपनीज फॅनचे. या स्ट्रीटपासून वॉक करत करत आपण दुसऱ्या टेम्पलला चाललो आहोत. त्याचं नाव आहे कोडाची टेम्पल. टोयोटॉमी हिडेयोशी यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या पत्नीने बांधलेलं हे मंदिर आहे आणि ते 1600 मध्ये बांधलेलं आहे. हे फेमस बुद्धिस्ट टेम्पल आहे. फुल एकदम सायलन्स. जे शूज आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढायचे आणि ते कॅरी करून मंदिरात जायसाठी शूज म्हणून इथे अलाउड नाही. एकदम छान पीसफुल. ॲक्च्युली रिअल बांबू फॉरेस्ट नाही आहे पण ते म्हणजे टेम्पररी छोटा असतं. कोडाजी टेम्पलचं बांबू फॉरेस्ट खाली आहे मेन. ॲक्च्युली बांबूच आपल्याला खाली दिसतील. कोडाजी टेम्पलला भरपूर वॉक केल्यानंतर आमचा ब्रेकफास्ट चांगला जिरला होता आणि दुपारी 3 वाजता वगैरे आम्ही मग लंचला गेलो. इंडियाचा फ्लॅग असलेलं एक नेपाळी रेस्टॉरंट होतं. छान तिथं जेवण वगैरे केलं आम्ही. द बेस्ट हॉटेल इन द वर्ल्ड. जपानला खूप वॉकिंग आहे पण आय वॉज व्हेरी हॅपी. राशीने ते सगळं एन्जॉय केलं. तिने जराही कंटाळा केला नाही किंवा तिची एनर्जी कुठेही डाऊन झाली नाही. शी वॉज एन्जॉईंग ऑल द टाईम. आणि मला असं वाटतं ट्रॅव्हलिंग इज अ काइंड ऑफ एज्युकेशन. वी शुड एक्सप्लोर द प्लेसेस विथ किड्स सो दॅट दे विल अंडरस्टँड मेनी थिंग्स. कोडाजी टेम्पलपासून वॉक करत आपण आता पोचलो आहोत यासाका श्राईन. यासाका श्राईन हे 13 वर्षापेक्षा जुनं आहे आणि जापनीज लोक इथे स्पेशली हेल्थ, हॅपीनेस आणि चांगलं आयुष्य भेटण्यासाठी प्रे करतात. आम्ही हे प्लेस खास इव्हनिंगसाठी ठेवलं होतं कारण की इव्हनिंगला हे लँटर्न्स खूप सुंदर दिसतात. किती टॉय तुला ॲग्री केले मम्माने? जपान ट्रिपला And finally she convinced Papa for the toy. जपान शहर खूप सुंदर, क्लीन आणि पंक्च्युअल आहे. पंक्च्युअलवरून आठवलं आज म्हणजे ब्रेकफास्ट टाईम जेव्हा आमचा हॉटेलमध्ये होता त्याचा क्लोजिंग टाईम 10 पर्यंत होता 10 AM. पण 9:30ला त्याची लास्ट एंट्री होती.
तर आम्ही जस्ट 3 मिनिट्स लेट गेलो. 9:33ला आम्ही तिथे गेलो ब्रेकफास्टसाठी. बट दे डिड नॉट अलाव अस फॉर अ ब्रेकफास्ट. 3 मिनिट लेट असल्यामुळे आम्हाला तिथे ब्रेकफास्टसाठी एंट्री नाही भेटली. तेव्हा रिअलाईज झालं वी आर इन जपान. बाई इथे सगळं पंक्च्युअल असतं, सगळं पंक्च्युअल. तुमची ट्रेन, बस, ब्रेकफास्ट टाईम, एव्हरीथिंग इज सो पंक्च्युअल दॅट यू कॅनॉट बी लेट फॉर एनिथिंग. जाता जाता डिनरसाठी फॅमिली मॅटमधून रेडी टू ईटचे पॅकेट उचलले आणि गेलो हॉटेलला. हॉटेलची रूम खूप कॉम्पॅक्ट होती ओसाकापेक्षा, पण राशी खूप खुश होती कारण तिला बाथटब भेटला होता. ओके मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.